तर आज बनवायची आहे खिचडी. खिचडी म्हणजे भाताची खिचडी, खिचडी भात बनवायचा आहे. गणेशला खायचा आहे शाळेच्या पद्धतीचा खिचडी भात. त्याच्यासाठी मी काय केलं, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, बटाटा जे काही घालायचं ते सगळं घेतलं चिरून. तरी वाटाणा नाही घातलेला. मग तेल घातलं कढईमध्ये, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि नंतर कांदा, टोमॅटो परतल्यानंतर घातला बटाटा. अशी बनवायची ती खिचडी. भाजीत पण बनवायची, शेवग्याची शेंग बनवायची. त्याची पण तयारी करून घेतली. चंद्र केवढा छान उगवला बघा. असं वाटतं तिकडे मोठा बल्ब लावलाय. तर अशी त्याला खायची गरमागरम खिचडी. घाई करतोय, भूक लागली, म्हटलं बनवते. तर झाली तयारी इकडं त्याची खिचडी. तो काय बोलला, "थोडीशी खिचडीमध्ये पाणी ठेव." तर मग तो इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे ती आधीच चिकट झालेली होती. मला काय ही अशी खिचडी पटत नाही. पण ज्याला ज्याला आवडते त्याला खायला काय हरकत नाही. मग अशी खिचडी तयार झालेली होती गरमागरम. त्याला म्हटलं, "खा." तर कशी वाटली, तुम्ही कशी बनवता हे मला नक्की सांगा. खिचडीच्या ह्याची एक जुनी आठवण आहे. म्हणजे शाळेत काय होतं, खिचडी भात मिळतो. मग माझा भाऊ जेव्हा शाळेत जात होता, तेव्हा सांगितलं शाळेत, की "उद्या खिचडी भात भेटणार आहे, तुम्ही रिकामे डबे घेऊन या." मग तो गेला शाळेत रिकामे 2 डबे घेऊन. त्याला वाटलं की साबुदाणाच खिचडी भेटणार आहे. मग मी आल्यानंतर विचारलं, "का रे तू साबुदाणा खिचडी काय नाही आणली?" तर तो म्हणला, "अगं खिचडी म्हणजे भाताला खिचडी म्हणतात." तर अशी एक खिचडी भाताची जुनी आठवण आहे. माझ्या भावाला साबुदाणा खिचडी खूप आवडते. मग घातली शेवग्याच्या शेंगेची आमटी फोडणीला. टोमॅटो, लसूण, कोथिंबीर कुटलेली आणि घरचा येसूर आणि हळद, मीठ बास. बाकी काही नाही. मी जास्त काही मसाले घालत नाही भाजीला. घरच्या येसराची आमच्या भाजी खूप टेस्टला भारी लागते. त्याच्यामुळे मी काय दुसरे मसाले घालत बसत नाही. मग फोडणी घातली. नंतर उकळल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घातलं. मग झाली तयार आमची शेवग्याच्या शेंगेची आमटी. भाकरी बनवायच्या आहेत. मकाच्या पिठाच्या भाकरी बनवायच्या आहेत. ताट झाकून ठेवलं होतं. मग भाजीला उकळी आली. आता म्हटलं बास शेंगा शिजल्या असतील. खूप पण शेंगा शिजल्यानंतर भाजी काय चवीला छान लागत नाही. म्हणून म्हटलं आता शेंगा शिजलेल्या आहेत. तर भाजी खाली उतरून ठेवायची आणि सुरू करायच्या भाकरी. आज गेलो होतो लग्नाला. दिवस आज तिकडेच गेलेला आहे. आज काय रानातली कामं पण झालेली नाहीत. तर मग लग्नावरून आल्यानंतर मग काय कंटाळाच येतो. ऊन खूप झाले गावाला त्याच्यामुळे उन्हात काही काम पण करू वाटत नाही. मिरचीची रोपं लावायची होती पण ती आता आम्ही पुण्यावरून आल्यानंतर लावणार आहे. मग मी सुरू केल्या चुलीवरच्या छान अशा मकाच्या भाकरी. मकाच्या भाकरी तुम्ही खाल्ल्यात का कधी? मी पण गावाला आल्यापासून खाल्ल्यात. तर छान लागतात मकाच्या भाकरी ठेच्यासोबत, चटणीसोबत, बेसनसोबत म्हणजे पिठल्यासोबत खूप छान लागतात. आमच्याकडे घरची मका असल्यामुळे आम्ही काय करतो थोडीशी दळून आणतो आणि कधीतरी वेगळं म्हणून म्हणजे आवडीनं खातो अशा मकाच्या भाकरी. तर मग छान अशा चुलीवर केल्या मकाच्या भाकरी, शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि गणेशच्या आवडीची खिचडी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि या जेवायला.